ओके, इथे जाऊन खाली तुम्हाला ऍड टू कार्टचा ऑप्शन आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये मिनिमम ऑर्डर आपण किती बुक करू मिनिमम शकतो? ऑर्डर आपण 1 kg पर्यंत आपण जी आहे ती बुक करू शकतो. त्याला काळ्या पाटीचा जिंबोरा बोलतात, बरोबर. जो आहे हा काळ्या पाटीचा. आणि याचे जे नांगे आहेत त्या थोड्या रेडिश आहेत. हा रेडिश आहे, त्याचं बघाल तुम्ही रेडिश आहे. आता आम्ही याच्यामध्ये तुम्ही बघाल तर आम्ही याच्यामध्ये ही जी पिशवी आहे याच्यामध्ये समजा खेकडे पॅक केलेत तर ह्याला इथे असे आम्ही होल मारून देतो. नमस्कार मित्रांनो, मी लकी कांबळी स्वागत करतो तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. सुप्रभात मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपण मुंबईमध्ये आहोत आणि आज आपण भांडूपचा सरफरे खेकडेवाला यांच्या व्यवसायाला भेट देणार आहोत. मित्रांनो, साधारण 3 वर्ष अगोदर आपण यांचा एक व्हिडिओ बनवलेला. अगदी भांडूप खडी मशीन फिश मार्केट इथे हे उभे राहून व्यवसाय करत होते, पण हा व्यवसायाचा व्याप आता वाढलेला आहे. हा व्यवसाय तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या सहकार्यामुळे फारच मोठा झालेला आहे आणि पुढे ते लोक वाटचाल करीत आहेत. तर मित्रांनो, आता त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचे खेकडे मिळतात, आता त्यांनी मत्स्य व्यवसायात देखील पदार्पण केलेलं आहे. तर या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आपल्याला रिसीव्ह करायला आकाश आलेला आहे. आकाश, जे कस्टमर डायरेक्ट तुमच्या शॉपला यायचं असेल तर त्यांना लोकेशन तर आपण देणार आहोत, पण इझिली कळण्यासाठी आपण कुठे यायचं पहिलं? जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर तुम्ही भांडूप स्टेशनला उतरलात तर तुम्हाला शेअरिंग रिक्षा मिळते, जी इथे सह्याद्रीनगर बस स्टॉपच्या इथे ओके. तुम्ही उतरू शकता. जर तुम्ही बसने आलात तर 604 बस नंबर आहे. ती बस इकडे आपल्याला सह्याद्रीनगर बस स्टॉपला सोडते. सह्याद्रीनगर बस स्टॉपच्या बाजूला आपल्याकडे एक लोधा बिल्डिंगचं काम चालू आहे आणि त्या समोरच एक सह्याद्रीनगरची बिल्डिंग सुरू आहे. ओके. तुम्ही हा रस्ता बघू शकता. या रस्त्याने सरळ तुम्ही आतमध्ये गेलात तर तुम्हाला एक मंडप दिसेल, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. ओके. त्याच्याच बाजूला आमचं शॉप आहे. ओके, म्हणजे ही गल्ली सोडायची नाही, त्या गल्लीने आतमध्ये यायचं आणि मंडपापर्यंत आपल्याला यायचं. बरोबर. तर आता आपण या गल्लीतून इथे आलो. मी मागे बघू शकता इथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सह्याद्रीनगर सार्वजनिक, बरोबर. हा आपला लँडमार्क आहे आणि ओके. तुम्ही बघू शकता इथे बोर्ड आहे ओके. आमचा. तुम्ही इथे येऊन फोन केला तर इथे आतमध्ये आमचं शॉप आहे. ओके. नमस्कार निशांत दादा, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलवर. या अगोदर आपण सरफरे खेकडेवाला हा एक व्हिडिओ बनवलेला. तुमच्या व्यवसायाची सुरुवात ही खडी मशीन मच्छी मार्केटपासून झाली, पण आता खेकडा व्यवसायामध्ये भांडूपचा सरफरे खेकडेवाला हा एक ब्रँड तयार झालेला आहे. काय सांगाल या तुमच्या प्रवासाबद्दल? नमस्कार लकी दादा, तुमचं स्वागत आहे आज सरफरे खेकडेवाल्यांकडे. आज तुम्ही जवळजवळ आज आपण 3 वर्षानंतर आज आपण इथे भेटतोय. मला वाटतं तुम्ही माझा पहिला व्हिडिओ केला होता आणि खरोखरच तुमच्या लकी नावाप्रमाणे आपला ब्रँड एकदम लकी झालेला आहे. थँक्यू. ओके. तर आम्ही जो प्रवास आहे तो एक मार्केटमध्ये खडी मशीन मार्केटला 5 किलो खेकड्यांनी सुरुवात केली होती विकायला. आणखी आज तुम्ही बघताय आपण 500 किलो पर्यंतचे खेकडे आहेत, ते पूर्ण ऑल ओव्हर मुंबईमध्ये आपण जे आहेत ते डिलिव्हर करतो. तर आपल्याकडे पहिले आपण 2 जण काम करत होतो आणि आज तुम्ही बघताय की माझ्याकडे पूर्ण जी आहे ही 5 जणांची टोटल टीम आहे. तर आज माझ्यासोबत माझ्या काकांचा मुलगा आहे ज्याचं नाव आहे आकाश सरफरे. ओके. आणखीन हा माझ्या आत्याचा मुलगा आहे त्याचं नाव आहे संकेत मोरे. ओके. तर तुम्ही एक कॉमन बघितलात तर सरफरे, माझं नाव निशांत सरफरे, आकाश सरफरे, संकेत मोरे, आणखीन माझा एक अजून भाऊ आहे ज्याचं नाव आहे सिद्धेश बारे. अच्छा. ओके. तर तुम्ही प्रत्येक सरनेम मध्ये रे जे आहे ते कॉमन आहे, तर त्याच्यामुळे मला वाटतं हा सरफरे ब्रँड मोठा व्हायला खूप मोठा फायदा झालेला आहे. नक्कीच नक्कीच. ओके. आपण जसं म्हणतो की चला रे, हा चला रे, सगळ्यांनी मिळून चला रे, सरफरे तसं तर या सगळ्यांना हाताशी घेऊन तुम्ही हा व्यवसाय केलेला आहे. मी नेहमीच सांगत असतो की एखादा व्यवसाय जेव्हा मोठा होतो तेव्हा नक्कीच 10 जणांना त्याचा आधार मिळतो आणि त्याच्यातनं एक रोजगाराची संधी आपल्या विभागातल्या मुलांना तयार होते. तर नक्कीच आता आपण आपल्याकडे कुठल्या प्रकारचे खेकडे मिळतात, हे खेकडे आपण कस्टमरपर्यंत कशा प्रकारे पोहोचवतो, तुम्ही ऑर्डर कशा प्रकारे बुक करू शकता, या संदर्भातली आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर निशांत दादा, आपण पुढे जाऊन खेकड्याबद्दलची संपूर्ण माहिती तर जाणून घेणार आहोत, पण त्या अगोदर हे खेकडे
ऑर्डर कसे केले जातात त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. तुम्ही जर खेकडे ऑर्डर करायचे असतील तुम्हाला तर तुम्ही प्रथमतः हा जो माझा स्क्रीनवर नंबर दिला आहे ओके. इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही चेक करू शकता खेकडे अवेलेबल आहेत की नाहीत. बरोबर. तुम्ही आसपासच्या लोकेशनला कुठे असाल तर तुम्ही इथे येऊन खेकडे हे खरेदी करू शकता. नक्कीच. ज्याच्याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला लोकेशन वर कसं यायचं आहे त्याच्याबद्दलचा व्हिडिओ जो आहे तो आकाश तुम्हाला दाखवलेला आहे ऑलरेडी मगाशीच तुम्हाला कसं यायचं ते दाखवलेलं आहे. प्लस आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याचं गुगल लोकेशन पण देऊ. सो पहिली गोष्ट म्हणजे जवळचा माणूस पुन्हा नसेल तर रिटर्न जाऊ शकतो, पण जो माणूस ठाण्यावरनं येतोय, मुलुंडवरनं येतोय, थोडा लांबून येतोय तर तो आधी फोन कॉल करेल तुम्हाला, आहेत की नाही ते विचारेल आणि मग या लोकेशनवर येऊन खेकडे खरेदी करू शकता. बरोबर. जे लोकेशन आहे ते आमच्या वेबसाईटवर पण तुम्ही दिलेलं आहे, तिथे तुम्ही लोकेशन चेक करू शकता. म्हणजे आपण वेबसाईट पण देखील बनवलेली आहे. येस. सो ही वेबसाईट कशी वर्क करते ते थोडं जाणून घेऊया. ओके. बऱ्याच वेळेला काय होतं की संडेला लोक खूप कॉल्स करतात. ओके. सगळ्याच लोकांचे कॉल्स घेणं पॉसिबल होत नाही. ओके. याच्यासाठी आम्ही जी आहे ती वेबसाईट बनवलेली आहे. ओके. ती वेबसाईट आम्ही तुम्हाला दाखवतो कशी येते. ओके. तुम्ही व्हॉट्सअपला जर मला हाय मेसेज केलात, ओके, हाय मेसेज केल्यावर तुम्हाला ऑटो आमची वेबसाईटचा मेसेज येतो. ओके. जो आम्ही सेट केलेला आहे. तर तुम्ही ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट इथे जाऊन ओपन करू शकता. ओके. ओके. ह्या वेबसाईटवरून जर तुम्हाला बुकिंग करायची आहे ओके तर ती तुम्ही इथे जाऊन बुक करू शकता. इथे आपल्याला ऑर्डर नाऊचा ऑप्शन आहे. बरोबर. ऑर्डर नाऊवर गेलात की तुम्हाला इथे डेट सिलेक्ट करायची आहे. ओके. आता समजा मला इथे बुधवारची डेट सिलेक्ट करायची आहे तर मी 15 तारीख 15 जुलै सिलेक्ट केली. ओके. ओके. तर बुधवारी काय काय अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ऑल प्रोडक्ट मध्ये जा. तुम्हाला मड क्रॅब्स पाहिजे असतील तर मड क्रॅब्स तुम्ही इथून खरेदी करू शकता. ओके. समजा तुम्हाला फिश हवे असतील तर फिश मध्ये तुम्ही क्लिक करून ती ऑर्डर बुक करू शकता. फिश मध्ये काय काय अवेलेबल आहे? फिश मध्ये आपल्याकडे सुरमई आहे. ओके. तिसरे आहेत. प्रॉन्स आहे, पापलेट आहे. ओके. बोंबील आहे. ओके. हे आपल्याकडे फिश मध्ये अवेलेबल आहेत आयटम. ज्याच्यामध्ये तुम्हाला आता समजा मला क्रॅब्स ऑर्डर करायचे आहेत तर मी मड क्रॅब्स वर क्लिक केलं. ओके. इथे जाऊन खाली तुम्हाला ऍड टू कार्टचा ऑप्शन आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये मिनिमम ऑर्डर आपण किती बुक करू शकतो? मिनिमम ऑर्डर आपण 1 kg पर्यंत आपण जी आहे ती बुक करू शकतो. ओके. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथे तुम्ही इथे 1 किलो 2 किलो 5 किलो किती किलो खेकडे मागवायचे आहेत ते तुम्हाला इथे तुम्ही ऍड टू कार्ट करून बुक करू शकता. समजा मी ऍड टू कार्ट केलं ओके तर इथे जाऊन तुम्हाला व्ह्यू कार्ट करायचं आहे. व्ह्यू कार्ट केल्यावर तुम्ही इथून तुम्हाला अमाऊंट येईल किती आहे. डिलिव्हरी चार्जेस तुमचे एरिया इथे टाकायचा आहे. एरिया टाकला, अंधेरी ईस्ट टाकला तर तुम्ही इथे 180 रुपीज बघा ऍड झाले. ओके. तर तुमचे डिलिव्हरी चार्जेस आणखीन हे पकडून टोटल होते आता 130 रुपये. तर तुम्ही इथून प्रोसीड टू चेकआउट केलं की इथून तुम्ही तुमचा डिटेल टाकायला लागतील. कॉन्टॅक्ट नंबर आहे, मोबाईल नंबर आहे, ईमेल आयडी आहे. ओके. तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे इथे. आणखीन इथून पिनकोड टाकून तुम्हाला काही तुमचा रिमार्क लिहायचा आहे तर तो पण तुम्ही इथे लिहू शकता. ओके. आणि इथून तुम्ही खाली जाऊन तुम्ही पे विथ रोजर पेने पेमेंट करून तुम्ही ऑर्डर तुमची बुक करू शकता. ओके. आता तुम्ही हे दाखवलं की डिलिव्हरीचे चार्ज आहेत तर ते तिथे ऍड केलेले आहेत, पण आय थिंक संडेला फ्री होम डिलिव्हरी आहे. येस. आम्ही काय करत आहोत की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आणखीन प्रत्येक लोकांकडे आमची जी खेकडे आहेत ते पोचायला पाहिजेत. तर त्याच्यामुळे आम्ही जी संडेला फ्री डिलिव्हरी केली आहे ते ऑलमोस्ट ऑल ओव्हर मुंबईमध्ये आहे. ओके. ज्याच्यामध्ये तुम्ही चिंचपोकळी ते डोंबिवली पर्यंत, ओके, सेंट्रल लाईनला, वेस्टर्न लाईनला, माहीम ते बोरिवली पर्यंत, आणखीन हार्बर लाईनला तुम्ही ऐरोली ते कोपर खैराने पर्यंत तुम्ही फ्री होम डिलिव्हरी संडेला घेऊ शकता. ओनली फॉर संडे. ओनली फॉर संडे. बाकीच्या वेळेस जो चार्ज आहे तो आपल्या वेबसाईटवर, तो वेबसाईटवर बाकीच्या इतर दिवशी तुम्हाला मिळतील. त्याच्यामध्ये आपण 4 दिवस जे आहेत ते खेकडे ठेवतो. त्याच्यामध्ये बुधवार आहे, शुक्रवार आहे, शनिवार, आणखीन रविवार, असं 4 दिवस आपण जे खेकडे आणखीन फिश हे आपल्याकडे अवेलेबल असतं.
तर आम्ही इथे सगळ्या प्रकारचे मड क्रॅब्स जे आहे ते सगळ्या साईज मध्ये आपण अच्छा, ठेवतो. अच्छा. ज्याच्यामध्ये 150 ग्रामची साईज आहे, तुम्ही बघू शकता. ओके, ओके, ही सगळी 150 ग्राम. 150 ग्रामची साईज आहे. ओके, ही तुम्हाला एक 6 ते 7 पीस येतात. ओके, ओके, तर तुम्ही हे किलोमध्ये 750 रुपीजला आपल्याला बरोबर, साधारण 145, 150, हो, 155 या रेंज मध्ये असतात. एक 6 ते 7 साधारण किलो 6 ते 7 पीस बसतात. आणि याचा रेट काय पडतो आपल्याला? याचा रेट 750 रुपीज आपण पर केजी देतो. 750 रुपीज पर केजी. ओके, आणि प्लस रविवार सोडून इतर वेळेला जे तुमच्या लोकेशन प्रमाणे जे डिलिव्हरी चार्ज आहेत ते प्लस होतील त्याच्यामध्ये. बरोबर. पुढचं काय? त्याच्यानंतर आपण एक बघू शकतो, हा 200 ग्रामचा आहे. ओके, ओके, 202 ग्रॅम. बरोबर. ओके, म्हणजे हे साधारण किलो मध्ये 5 बसतात. आणि याचा रेट काय पडतो आपल्याला? याचा रेट 850 रुपीज आपण जो आहे 850 रुपये पर केजी तो आपण याच्यामध्ये घेतो. ओके, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, हा किलोमध्ये 4 जे पीस आहेत ते 4 बसतात. ओके, पाव साधारण किलोचा एक 250. हा 250 ग्रामचा एक आहे. तर अच्छा. हा 900 रुपये किलोचा रेट आहे याचा. ओके, ओके, हे किलोमध्ये एक 4 पीस येतात तुम्हाला. सो ह्यांच्या साईज मोठ्या असल्यामुळे किलोचा रेट वाढतो. साईज नुसार रेट जास्त आहेत. अच्छा. ओके, त्याच्यानंतर हा 300 ग्रामचा एक पीस आहे. ओके, हे किलोमध्ये 3 पीस येतात. किलोमध्ये 3 पीस बसतात. याचा रेट 1000 रुपये आहे. अच्छा. ओके, आणि याच्यानंतर एक साईज येते किलोमध्ये 2 वाली. ओके, ओके, ते त्याचा रेट तुम्हाला 1100 रुपये पर केजीचा आहे. अच्छा, 500 ग्रॅमचा. 400 टू 500 ग्राम पर्यंत तुम्हाला त्याची जी साईज आहे ती ओके, ती मिळते. आणि त्याचा रेट आहे किती म्हणाला तुम्ही? 1100 रुपये पर केजी. ओके, पर केजी. आता मला सांगा की ह्याच्यामध्ये भरलेला खेकडा हा कसा समजतो? तुम्ही इथे बघू शकता, आम्ही जे प्रत्येकाला क्रॅब देतो. ओके, बघू शकता इथे तुम्ही दाबल्यानंतर फुल हार्ड पाहिजे. ओके, आणखीन हा प्रत्येक खेकडा असा कडक खेकडाच आम्ही प्रत्येक कस्टमर पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. कारण का हा तुमचा जो व्यवसाय आहे, आता या व्यवसायाला जवळजवळ 3 वर्ष झालेली आहे. बरोबर. आणि हा विश्वासावरच हा व्यवसाय मोठा झालेला आहे. बरोबर. नक्कीच ना. तर याच्या पुढे देखील कस्टमर पर्यंत क्वालिटी सगळ्यांना देत राहू. म्हणजे साधारण तुम्ही सांगितलं की किलोमध्ये 200 ग्रॅमचे खेकडे ते 5 बसतात. तर साधारण थोडेसे ग्राम इकडे तिकडे, पण साधारण तो 200 ग्रामचा त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करणार. आता दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मला फक्त फिमेल क्रॅब पाहिजे असतील किंवा फक्त मेल क्रॅब पाहिजे असेल तर ते पण सॉर्ट करून दिले जातात. ते पण दिले जातात आपल्याला. अच्छा. ओके, ऑलमोस्ट आम्ही जास्त करून आपल्याकडे मांसवाले खेकडे जे असतात, भरलेले खेकडे तेच ठेवतो. कुणाला फिमेल पाहिजे तर फिमेलचा पण. मला फिमेल एक दाखवू शकता तुम्ही? मी तुम्हाला दाखवू शकतो. ही फिमेल कशी ओळखली जाते? ही फिमेल जो तुम्ही हा जो बघाल पोर्शन हा पूर्ण असा राऊंड असतो. बरं. आणखीन हा जो मेलचा पोर्शन बघितला तर तुम्ही बघा, हा त्रिकोणी आहे. हा त्रिकोणी आणि हा राऊंड आहे. ओके, हा त्याच्यातला फरक आहे मेल आणि फिमेल मध्ये. तो कस्टमर वगैरे आल्यानंतर त्यांना देखील कळेल. पण जनरली लोक काय प्रिफर करतात? मेल असं पाहिजे असतो लोकांना की फिमेल? असं काय टेस्ट मध्ये काय फरक असतो का त्याच्यात? टेस्ट मध्ये असं काही नाही, थोडस मिक्स घेतलं तरी पण तुम्हाला चांगली टेस्ट येते. काही लोक नुसते फिमेल्स घेतात, पण असं काही नाही की आम्ही मेल पण तेवढाच भरलेला देतो. ओके, ऍक्च्युअली बघितलं तुम्ही मेलचा जो नांगा आहे तो थोडासा मोठा असतो आणि फिमेलचा असतो तो थोडासा छोटा असतो. अच्छा, हा फरक असतो त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये फिमेल मध्ये जर अंडीवाले म्हणजे इटाची ज्याला म्हणतात इकडच्या लोकल भाषेमध्ये, किंवा अंडेवाली जी असते, तर ती कशी बघितली जाते आणि ती अवेलेबल असते का? तुम्हाला तो पीस जो आहे तो बघूनच ऑलमोस्ट कळतो. ते आम्ही स्वतः चेक करतो. ऑलरेडी चेक केलेले जे पीस आहेत ते आम्ही वेगळेच ठेवले त्या ट्रे मध्ये. ओके, आता ही बघा पूर्ण लाल झालेली आहे. अच्छा. ओके, ही पूर्ण लाल आहे. आणखीन ही पूर्ण अंड्याने भरलेली आहे. अच्छा, पण ही गॅरंटेड अंड्याने भरलेलीच तुम्हाला मिळणार. याचा रेट आम्ही 1100 रुपये किलोचा आम्ही देत आहोत. ओके, कोणाला इटाची जर हवी असतील चिंबोरी तर तुम्ही 1100 रुपये पर केजीने घेऊ शकता. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 1100 रुपये पर केजी मध्ये साधारण किती ग्रामची ही असते? एक 5 ते 6 पीस बसतात. आणि त्या 1100च्या रेटने प्युअर अंडेवालीच मिळणार. अंडेवाली तुम्हाला. मग त्याचे 5 ते 6 पीस सगळे तुम्हाला अंडेवालेच मिळणार, गॅरंटेड अंडेवाले. अच्छा. तर निशांत दादा, आता हे झाले आपले लोकल खेकडे, पण काही खेकडे हे एक्सपोर्ट क्वालिटीचे असतात ज्याला आपण ग्रीन क्रॅब म्हणतो किंवा आताच्या ह्याच्यामध्ये त्याला किंग क्रॅब म्हटलं जातं. बरोबर. तर तो काय प्रकार असतो? मी तुम्हाला दाखवतो. माझ्याकडे मोठ्या साईज मध्ये इथे
हा जो आहे तो Nice. किंग क्रॅब आहे. ओके, हा तुम्ही बघू शकता. ओके, ओके, ह्याला आपण किंग क्रॅब किंग क्रॅब बोलतो. हा 750 ग्रामचा आहे एक. ओके, आणखीन एक मी तुम्हाला दुसरा दाखवतो. हे मेल आहेत ना? हा मेल आहे. ओके, हा जवळजवळ 900 ग्रामचा एक पीस आहे. ओके, ओके, आता हा खेकडा जो आहे हा पूर्ण 100% मीठने भरलेला आहे. अच्छा, ज्याला आपण एक्सपोर्ट क्वालिटीचा क्रॅब बोलतो. ओके. ओके, याचा रेट तुम्हाला 3000 रुपये किलोचा आहे. 3000 रुपये किलो. किलोचा रेट आहे. ओके, ओके, हे जास्त करून एक्सपोर्ट होतात आणि हॉटेल लाईनला जास्त चालतात. ओके, ओके, तर ते पण आपल्याकडे अवेलेबल असतात. अच्छा. पण मला तो ह्याच्यात- पुन्हा दाखवा. मला एक प्रश्न आहे की जनरली आता हा ग्रीन क्रॅब हा आपल्यापर्यंत जेव्हा कस्टमरकडे जाणार तर कस्टमरची सहानुभूती झाली पाहिजे की तो ग्रीनच आहे, तर तो कसा ओळखला जातो ग्रीन क्रॅब? आता याचा बघा, हा थोडासा ब्ल्यू कलरचा याचा जो ओके. नांगा आहे अच्छा, हा कळतो. बोलता याला खारप्या चिंबोरा पण बोलतात. बरोबर, बरोबर. ओके, आपल्या बरोबर. ह्याच्यात तर तो आणखीन याच्यामध्ये फरक आहे भरपूर. याला काळ्या पाटीचा चिंबोरा बोलतात बरोबर. जो आहे, हा काळ्या पाटीचा. आणि याचे जे नांगे आहेत त्या थोड्या रेडिश आहेत. हा रेडिश आहे. त्याच्या ओके. बघाल तुम्ही हा रेडिश reddish आहे. आहे. ह्या आणि हा थोड्या पूर्ण ब्ल्यू तुम्हाला कलरचे आहेत. ग्रीन दिसतोय. हा ग्रीन दिसत आहेत. ओके, तर अशा प्रकारे हा फरक ग्रीन क्रॅब आणि आपला रेग्युलर क्रॅब मधला आपल्याला कळतो. अजून एक आहे की आता हा झाला 800 ग्रॅम किंवा 1 किलोच्या रेंजमध्ये, पण हे जे ग्रीन क्रॅब आहेत हे साधारण 300-400 ग्रॅम मध्ये अवेलेबल होतात का? 500 ग्राम पासून असतात. अच्छा. 500 ग्राम ते 750 ग्राम पर्यंत तुम्हाला मिळतील. बट त्याचा रेट 2000 रुपये किलोचा असतो. अच्छा, ओके, ते पण असतात. कोणाला वॉटर क्रॅब हवे असतील, ओके, ओके, त्याचा रेट 1500 रुपये किलोचा आहे. ओके. तर ते पण आपल्याकडे त्याला काय म्हणतात? वॉटर वॉटर क्रॅब. हा थोडासा नरम असणार पीस. ओके, इथे दाबलं तर कळेल. ओके, अच्छा. याच्यात 50% मीठ असतं. अच्छा, ओके, तर तुम्ही इथे बघू शकता, याचं पण वेट बघू शकता. हा पण 750 ग्रामचा आहे. अच्छा, या सूप साठी जास्त याचा यूज होतो. तुम्ही ओके. हॉटेलला किंवा घरी याचं सूप जास्त फेवरेट आहे, तर ओके. ते तुम्ही याच्यामध्ये हे करू शकता. तर हा जो सॉफ्ट वाला आहे त्याची पुन्हा एकदा मला सांगा किंमत काय आहे किलोची? हा जो वॉटरवाला आहे हा 1500 रुपये किलोचा रेट आहे. आणि जो 1500. हार्डवाला? हार्डवाला आहे तो 3000 रुपये किलो. अच्छा, ऑलमोस्ट डबल रेट होतो. डबल रेट आहे. डबल रेट. अच्छा, कारण का ह्याच्यामध्ये 50% मीठ आणि 50% वॉटर जो आपण सूपसाठी सूप साठी यूज करतो. ओके. आपल्याला ऑनलाईन वेबसाईटवरून जेव्हा ऑर्डर येते बरं. त्यावेळेला आपण जी पॅकिंग करतो ती पॅकिंग आम्ही इथे दाखवत आहोत तुम्हाला. ज्याच्यावरून ही बघू शकता की आपल्याला गोरेगाववरून ऑर्डर आलेली आहे. बरं. आणखीन 2 किलो 750 ग्रॅमचे 750 केजीचे जी ऑर्डर आहे, 750 रुपीज केजी पर केजीची जी ऑर्डर आहे ती 2 किलोची आहे. 2 किलोची आहे. तुम्ही वेट बघू शकता, बरोबर 2 किलो झालेला आहे. बरं. ओके, आणि इथे रिमार्क लिहिलं आहे. कस्टमर रिमार्क लिहितात की कधी कधी मला नांगे मोडून हवेत. ओके, ओके, तर ते इथे लिहिलेले आहे आपण. बरोबर. ओके, नांगे मोडून. हा, तर हा. ते पण आपण इथे जे आहे हे नांगे मोडून कस्टमरला देतो. ही जी पॅकिंग आहे याचा जवळजवळ आम्ही टोटल खर्च जर पकडला सगळा तर एक 10 ते 15 रुपये आम्ही नुसतं पॅकिंगला वापरत आहोत. बरोबर. ओके, तर तुम्ही पॅकिंग मध्ये बघू शकता मागच्या साईडला इकडे सील पॅक दिलेला आहे. अच्छा, ओके, ज्या वेळेला आम्ही सुरुवात केली होती हा. बिझनेसची त्यावेळेला बऱ्याच वेळेला फ्रॉड झाला. आम्ही नॉर्मल पिशवी वापरत होतो, आणखीन मग ते खेकडे गायब होत होते. तर त्याच्यासाठी आम्ही ही जी पिशवी आहे ही स्पेशल पॅकिंग आम्ही खर्च करून कस्टमर पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. अच्छा, ओके, दुसरी गोष्ट एक बघायला आम्ही इथे हा मालवणी मसाला जो आहे ओके, तो आम्ही इथे सॅम्पल मध्ये प्रत्येकाला देत आहोत. बरं. ओके, जर कोणाला हा मालवणी मसाला जर आवडला तर तुम्ही तो आमच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तो ऑर्डर करू शकता. आणखीन तो आम्ही 100 रुपीज ऑफनी तिकडे आम्ही देत आहोत मालवणी मसाला. तर तुम्ही पॅकिंग बघू शकता. ही अशी पॅकिंग जी आहे ती कस्टमर पर्यंत पोहोचते. दुसरी एक महत्वाची गोष्ट,
जेव्हा तुमच्याकडे तुमची जी ऑर्डर रिसीव्ह होते त्यावेळेला इकडे आम्ही त्याचं नाव मेन्शन केलेलं असतं. बरं. ते प्रत्येक कस्टमरने ते जेव्हा त्याची ऑर्डर येते त्यावेळेला तिकडे ते प्रत्येकाने नाव प्लीज चेक करून घ्या, म्हणजे दुसऱ्याला ती ऑर्डर जाणार नाही, ती त्याच्याकडे पोहोचेल. नक्कीच नक्कीच. आता आम्ही याच्यामध्ये तुम्ही बघाल तर आम्ही याच्यामध्ये ही जी पिशवी आहे याच्यामध्ये समजा खेकडे पॅक केलेत तर ह्याला इथे असे आम्ही होल मारून देतो, म्हणजे याच्यामध्ये जे आहे तो खेकडा जो आहे ओके तो याच्यामध्ये मरण्याचे चान्सेस खूप कमी असतात. नक्कीच नक्कीच. त्याच्यामध्ये हवा पास व्हायला याच्यामध्ये खूप चान्सेस मिळतो, तर त्याच्यामुळे आम्ही अशी पॅकिंग मध्ये जे आहे ते डिलिव्हरी करतो. अच्छा, मग साधारण आता ही पॅक केल्यानंतर साधारण 2 ते 3 तासाच्या कालावधीमध्ये ही जे पार्सल आहे कस्टमर पर्यंत पोहोचतं. बरोबर. त्यामुळे संपूर्णपणे जिवंत खेकडा जिवंत खेकडा जो आहे तो घरपोच मिळतो. नक्कीच. तर आता ही संपूर्ण माहिती झाली निशांत दादा आपण खेकड्याबद्दल केली. 3 वर्षा अगोदर जेव्हा आपण हा व्हिडिओ बनवलेला तेव्हा फक्त आणि फक्त आपण खेकड्यांची विक्री करत होतो, पण तुम्ही त्यावेळेला सांगितलेलं की भविष्यामध्ये इन फ्युचर आपण नक्कीच खेकड्यांबरोबर मत्स्य विक्री देखील करणार आहोत. तर आणि आता वेबसाईटवर देखील आपण बघितलं की त्या ठिकाणी आता मासे देखील अवेलेबल झालेले आहेत. तर आता आपण थोडक्यात माशांबद्दलची माहिती जाणून घेऊया. तर निशांत दादा आता आपण माशाच्या सेक्शनकडे आलेलो आहोत. निशांत दादा आता सध्या पावसाळा चालू झालेला आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की पावसाळ्यामध्ये मासेमारी ही बंद असते, पण तुम्ही कसं हे सांगू शकतात की आता पावसाळ्यामध्ये आपल्याकडे फ्रेश मासा मिळू शकतो? आम्ही जो कस्टमर पर्यंत जी क्वालिटी पोहोचवतो ती आम्ही पूर्णपणे फ्रेश पोहोचवतो. बिलकुल आम्ही याच्यामध्ये फ्रोझन आयटम कोणताच कस्टमरला देत नाही. ओके. आता तुम्ही बघू शकता की मासेमारी पूर्ण बंद आहे, पण आपला जो माल येतो तो पूर्ण फ्रेश हा सध्या गुजरात वरून येतोय. ओके. थोड्या दिवसांनी जेव्हा मासेमारी सुरू होईल त्यावेळेला त्यांना आपल्या बंदरातून मासे जे आम्ही ते प्रोव्हाइड करू. जी आता बंदी काल आहे तो 15 ऑगस्ट पर्यंत वाढवलेला आहे. बरोबर. 15 ऑगस्टच्या नंतर आपल्या बंदरातले नक्कीच मासे म्हणजे रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल किंवा आपला मुंबई बंदरातला असेल तर हे मासे आपल्याकडे अवेलेबल होतील एकदम म्हणजे एकदम फ्रेश. आता आपल्याकडे काय काय अवेलेबल असतात? आम्ही याच्यामध्ये तुम्हाला सुरमई, पापलेट, ओके, कोलंबी, बोंबील, तिसऱ्या असे 5 आयटम जे आहेत ते आम्ही आमच्या वेबसाईटवर ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता माशांचे रेट हे कायम वर खाली होत असतात. जसं की पापलेटचा रेट कधी 1500 रुपये असेल, तो कधी 2000 असेल, 2500 असेल. हे रेट जे आहेत ते वर खाली होऊ शकतात. अगदी बरोबर. ओके. तर आम्ही इथे तुम्हाला दाखवतो कस्टमर पर्यंत जेव्हा पॅकिंग जाते तर ती कशी पोहोचते. आता असा आमचा जो कंटेनर आहे हा आपला कंटेनर आहे हा जातो. ओके. ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सुरमई आहे. आता हा फ्रेश पीस आहे एकदम सुरमईचा. ओके. अशी साईज आहे याची. आणखीन ही अशीच्या अशी साईज कस्टमर पर्यंत आम्ही डिलिव्हर करतो. नक्कीच. म्हणजे जर सुरमई ऑर्डर मागितली तर ती हे पीस कट केल्यानंतर किलो मध्ये जेवढे पीस बसतील तर ते पीस आपण दिले जातात. आम्ही जे आहे ते सुरमई स्लाइस वर ठेवलेले आहे. आणि बाकीचे सगळे आयटम्स आहेत ते आमच्याकडे पर केजी नुसार. ओके. आणि आता आपण पापलेट बघूया. पापलेटची साईज बघा, तुम्ही बघू शकता. हा एक 350-400 ग्रामचा पापलेट आहे. ओके. किलो मध्ये 3 बसतात आहे. बरोबर. एकदम हा फ्रेश आहे. ओके. हा साधारण किलो मध्ये किती बसतात? 3 बसतात. 3 किलो मध्ये बसतात. आणि सध्या आजचा रेट काय चालू आहे पापलेट? आज पापलेटचा रेट 2000 रुपये किलोचा चालू आहे. अच्छा. तो कदाचित शनिवारी किंवा बुधवारी 1500-1800 पण होऊ शकतो किंवा पुढच्या रविवारी 2200 पण होऊ शकतो. नक्कीच. तर आणि साधारण बोंबील आणि याचा काय कोळंबीचा काय रेट असतो? बोंबीलचा तुम्हाला सध्या मागे 800 रुपये होता, आता 1000 रुपये आहे. सगळीकडे बोंबीलचे सगळीकडे भाव आता फिश फ्रोझन असल्यामुळे फ्रेशचा जो भाव आहे तो सगळीकडे जास्त आहे. तुम्ही कोलंबी बघू शकता 800 रुपये किलोने आहे. ओके. जे 600 रुपये वगैरे होते ते आता 800 रुपये आहे. नक्कीच. तर आपल्याला आपण दिलेल्या फोन कॉलवर तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल रेट बद्दलची किंवा आपल्या वेबसाईटवर देखील या सगळ्या गोष्टी नक्कीच मिळतील. मी कस्टमरला देखील किंवा आपल्या जे मेंबर्स आहेत मालवणी लाईफ जे व्हिडिओ बघतात तर त्यांना हेच सांगू इच्छितो की सरफरेकडे आता हा व्याप खूपच वाढलेला आहे. त्यामुळे फोन कॉल्स काही वेळेला उचलले जात नाहीत, तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा. नक्कीच वेबसाईटवर तुम्ही या सगळ्या ऑर्डर्स बुक करू शकता. खूप छान माहिती मिळाली निशांत दादा तुमच्याकडनं. तुम्हाला आणि तुमच्या या संपूर्ण टीमला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की आपले जे मराठी व्यावसायिक आहेत, आपल्या कोकणातील व्यावसायिक आहेत, हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो.
सरफरे खेकडेवाले यांचा हा जो प्रवास आहे हा 3 वर्षा अगोदरपासून सुरुवात झालेला आणि हा प्रवास देखील आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, आता त्यांची प्रगती बघता वेबसाईटवर देखील तुम्हाला हे खेकडे अवेलेबल झाले आहेत. खेकड्याप्रमाणे आता ते मत्स्य विक्रीमध्ये देखील आलेले आहेत. तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर घरपोच मागवायच्या असतील तर नक्कीच यांच्याशी तुम्ही दिलेल्या नंबरवर किंवा दिलेल्या वेबसाईटवर संपर्क करा. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे.